आणि सुरुवातीच्या काळात ना आपल्याला म्हणजे आपण जेव्हा शिकत असतो ना तेव्हा प्रत्येक गोष्ट जी आपल्या वाटेला येते आपण त्यातनं घडत असतो. होय. तर अभिनेत्री म्हणून तुला उत्तम घडवणारी मालिका जर तुला विचारली तर ती कोणती असेल? मला असं वाटतं की प्रत्येक टप्प्याला ती मालिका काही ना काही शिकवून जाते. पण तुला सर्वात चॅलेंजिंग वाटलेली मालिका कोणती होती? ॲक्च्युली आता तुला मी एक अत्यंत कटू सत्य सांगते. हम्म. सगळ्याच प्रोजेक्टमधनं आपण काही ना काहीतरी शिकतो. पण मी एक हिंदी मालिका करत होते. अर्थातच मी त्याचं नाव नाही सांगू शकत तुला. मी ऑफ द कॅमेरा तुला नक्की सांगेन. हां. ज्याचं शूटिंग सुरू होतं एका खूप नावाजलेल्या हिंदी चॅनलचं आणि खूप मोठे प्रोड्युसर्स होते इन्व्हॉल्ड आणि मानधनच येईना. म्हणजे तुमचं जनरली मानधन हे 3 महिन्यानंतर जेव्हा मालिका तुम्ही सुरू करता त्याच्यानंतर 3 महिन्यानंतर तुमचा पहिला चेक येतो. जे तुम्ही पहिल्या दिवशी केलेलं असतं ते 3 महिन्यानंतर जर आला तर वेळेत, नाही तर 4 महिन्यानंतर. सो तुमचं जे चेकचं सायकल सुरू होतं ते 3 महिन्यानंतर सुरू होतं, वेळेत सुरू झालं तर. माझ्या लक्षात आलं की माझे 4 महिने गेले, 5 महिने गेले, 6 महिने गेले. आपण रोज शूटिंगला जातोय, आपण रोज पेट्रोल भरतोय, आपण आपली बाकीची भाडी भरतोय, आपण सगळं काम करतोय, आपण सेटवर 17 ते 20 तास काम करतोय आणि पैसेच येत नाही आहेत. सो आय थिंक दॅट वॉज अ व्हेरी स्ट्रेसफुल फेज. सो मी हे शिकले की तुम्हाला म्हणजे जरी आपण सगळे क्रिएटिव्ह फील्ड्समध्ये असलो तरी पण हे असे अनुभव हे कामाच्या स्ट्रेसपेक्षाही जास्त स्ट्रेसफुल असू शकतात. आणि पैशाचं सोंग आपण आणू नाही शकत, बाकी कुठलंही आणू शकतो. हो, आणि अर्थार्जनाचं माध्यम हे एकच आहे ना माझ्यासाठी. म्हणजे असं नाही आहे की माझा एक घरी वेगळा बिझनेस सुरू आहे आणि मी इकडे हाऊस म्हणून काम करते. असं नसल्यामुळे त्या काळी तर खूपच म्हणजे मला आठवत आहे की मला रात्री झोपच नाही यायची आणि मला कळायचंच नाही की मी माझ्याच कष्टाचे पैसे मी कसे मिळवणं अपेक्षित आहे. दॅट वॉज व्हेरी टफ. पण खूप डिमोटिवेट सुद्धा होऊ शकतं ना की आपण करतोय का बरोबर करतोय का, आपण करेक्ट लाईनवर चाललोय का, असे अनेक प्रश्न आले आय एम असतील ना. शुअर ह्या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक माणसाला हा अनुभव कधी ना कधीतरी आलाच असेल. तंत्रज्ञांना, कलाकारांनाच कशाला, तंत्रज्ञांना वगैरे पण सगळ्यांना. कसं डील केलंस तू त्या फेजमध्ये स्वतःला? म्हणजे देवाच्या कृपेने ती मालिका संपली. हा, पण कारण कळत नव्हतं की आता ही मालिका सुरू ठेवायची आपण का ह्यांना सांगायचं मी सोडते म्हटलं की आपले पैसे गेले. करेक्ट. सो काही नॉमिनल अमाऊंट त्यांनी मला दिली जी अर्थातच फार कमी पैसे होते आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही सही करा की तुम्हाला पैसे मिळाले. सो अशी ती सिरियल मी एक जवळजवळ 10 महिने केली आहे आणि तो अनुभव माझ्यासाठी खूपच स्ट्रेसफुल होता.